मी तुम्हाला कापण्यापासून शेवटपर्यंत सांगते. पहिल्यांदा फ्रीजमधून काढून घेतलं, परत कचकच करत त्याला चिरलं, कारण त्याला मला ढबू मिरची खूप आवडते आणि ती पण कांद्यातली. कांदा मिक्स करून खूप छान लागतात आणि तिकडे झणझणीत. पहिल्यांदा कटिंग करून घेतलं. त्यातल्या बिया मला खूप त्रास देतात. परत मी थोडंसं इकडे तिकडे बघत कटिंग केलं. कांदा कटिंग केला थोडाफार, तर नाहीतर 2 कांदे मी कटिंग केले. मला कांदा कटिंग करायला फार आवडतं. त्यात मध्ये माझा भाऊसुद्धा मला खूप त्रास देत होता, तरी पण तसंच कटिंग करत परत तेलाचं काढलं. परत आपलं हाय रुटीन केलं फॉलो, ज्यात भाजलं पहिल्यांदा भोंगी मिरचीला भाजून झाल्यानंतर त्यात तेल एका साईडला काढत होते. परत भोंगी मिरची छान भाजल्यानंतर काढलं, त्यात कांदा घातला, तेल घातलं, खरपूस छानपैकी भाजून दिला. भाजून झाल्यानंतर त्यात थोडं तेल, मसाला घातला, आपला लसूण मसाला. परत त्यात कांदा घालून हलवून तेल, मीठ घालून थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन ठेवलं. थोडा वेळ ठेवल्यानंतर परत ते असं आहे बघा, किती सुंदर आणि चरचरीत तिखट झणझणीत आपल्याला झालेलं आहे भोंगी मिरची.